लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। परभणी शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी, महिलांनी दिले जिल्हाधिकारी यांना मागणीचं निवेदन। परभणी शहरातील उघडा महादेव ते मोठा मारुती हा रस्ता खड्ड्यांनी भरला असून या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करत आता महिलांनीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। मागील अनेक वर्षापासून सुपर मार्केट, देशमुख हॉटेल, शिवराम नगर, बालाजी मंदिर, यलदरी कॉलनी, समता कॉलनी, स्वामी समर्थ मंदिर, दत्त मंदिर, भाग्यनगर, गजानन नगर, जैन मंदिर या भागातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। त्यामुळे धूळ आणि खड्ड्यांमधून नागरिकांना ये-जा करावी लागते। या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यामुळे आता या भागातील महिलांनाच रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे। या निवेदनावर मीरा सरनाईक, लीला जोगदंड, शोभा जाधव, मनीषा काळे, रेणुका थोंबाळे, अरुणा पत्रिके, अरुणा सरनाईक, अनिता टाक, संजीवनी दहीफळे, सुनीता काळे यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षरी आहेत। वैजनाथराव जोगदंड रहिवासी असून हल्ली मुक्काम गजानन नगर, कारेगाव रोड, उघडा महादेव परिसर इथं आहे। पण आम्ही कलेक्टर साहेबाला पण निवेदन दिले, आमच्या रस्ते नाल्या वगैरे साफसफाईची कामं आहे ना, त्याच्यासाठी आमचा एक महिलांचा ग्रुप आलेला आहे। आता आम्ही आयुक्त मॅडमकडे पण जाऊन आलो, त्यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे। या कामामध्ये सगळ्यांनी थोडंसं वैयक्तिक लक्ष द्यावं, आमच्या सगळ्यांच्या समस्या दूर कराव्या, एवढीच आमची रोडची कामं करून रोड व्हावे एवढीच विनंती। घंटागाडी रोड त्यांनी आम्हाला ह्यांच्याकडे पाठवले, आता बांधकाम विभाग म्हणजे BNC कडे पाठवले, त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे पाठवले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।